आता परत कधी चिडणार नाहीस ना माझ्यावर? तू सुद्धा असा न जेवायचा वेडेपणा परत कधी करायचा नाहीस आणि आमच्याशी भांडायचं सुद्धा नाहीस, कारण आपल्या दोघांच्या भांडणाचा बाळाला त्रास होईल. प्रॉमिस. प्रॉमिस. मला खरंच काही कळत नाहीये. थांब, मी पत्र वाचतोय, थांब. पण एवढ्या रात्री गेली कुठे असेल ती? काय पॅनिक होण्याचं कारण नाहीये. मी फोन करतो. काय उपयोग? मी पण फोन लावत होते ना. फोन घेत नाहीये ती, कट करतीये. तुझा फोन नाही घेणार ती. अच्छा, तुझा फोन घेईल. काय करावं तेच कळत नाहीये मला. शांत शांत. काय झालं? कट केला ना? मी तेच सांगत होते ना तुला. तर बघ, तू शांत राहा. शांत काय राहा? मी अशा शेकडो केसेस हँडल केलेले आहेत. काय करायचं मला कळतंय. ओके, पण मग कर ना काहीतरी. करतो. हे हॅलो, काय झालं? रडतेस का? एनी प्रॉब्लेम? अबोल, मी घर सोडून निघून आले. काय? परत कधी जाणार नाहीये तिथे. अगं मग आता आहेस कुठे? मी गणेश चौकात आहे. अगं बिंडो केस का केतकी? तुला अक्कल आहे का? तू काय बोलतेस ते? अशा वेळी माझी हेल्प करायची सोडून मला लेक्चर काय देतोयस? ओके, तू थांब तिकडेच, मी येतो तुला न्यायला. हलू नकोस तिकडून, मी पोचतो. चल. प्रियदर्शनी, तुम्ही गरोदर नाही हे घरच्या नोकरांपासून लपवण्यात आता काहीच अर्थ नाही. आणखीन एक गोष्ट, मूल जन्माला आल्यानंतर प्रियदर्शनी त्याला कायदेशीररित्या दत्तक घेतील. मूल कायदेशीरपणे दत्तक घेण्याची काय गरज आहे साईमा? म्हणजे देवयानींनी सांगितलंय आणि आम्ही सुद्धा ते मान्य केलंय. मग कायद्याची भाषा कशाला? तुम्ही दोघी या निर्णयावर ठाम असलात ना, तरी भावनेच्या जोरावर असे निर्णय पार पाडले जात नाहीत. त्याला कायद्याचं पाठबळ हवंच. तुला तुझ्या पोरीकडे लक्ष देता येत नाही का? रणजित, हाच प्रश्न मी सुद्धा तुला विचारू शकते. तुला तुझ्या मुलीची काळजी नाहीये का? तुला नाही का लक्ष देतात तिच्याकडे? एक मिनिट. आपण आता भांडत राहायचंय का? काय मार्ग शोधायचा आहे? अच्छा, म्हणजे भांडण सुद्धा मी करते असंच ना? कोणी सुरुवात केली भांडणाची? मी शांतपणे विचार करतोय ना. काय गरज होती तुला इतक्या रात्री बाहेर पडायची? आता रडायला काय झालं? बोल ना. मी घर सोडून आली कायमचं. आता परत कधीच नाही जाणार तिथे. अगं इतक्या क्षुल्लक कारणावरून कोणी घर सोडतं का? तुझ्यासाठी ते क्षुल्लक कारण असेल, माझ्यासाठी नाहीये, कळलं? मग आता काय करणार आहेस तू? काही नाही, एखादा पार्ट टाइम जॉब करेन आणि हॉटेलमध्ये राहीन. हो, आणि पुढे? सध्या तरी इतकाच प्लॅन केले. कुणाचा फोन होता? साईमानचा. रागिणी आपल्याला त्या घरी बोलवलंय. अरे पण देवयानी आणि विक्रम भाऊजींचा प्रॉब्लेम तर कालच सॉल्व्ह झालाय ना, मग का बोलवलंय आपल्याला? माहित नाही, तिथे गेल्यावर कळेल. एकदा मूल त्यांच्या मनापासून स्वाधीन करायचं ठरवल्यानंतर दत्तक घेण्याची काय गरज आहे? आपल्या बोलण्यावर विश्वास आहे त्यांचा. देवयानी, आम्ही आमचा शब्द फिरणार नाही आहोत. नाही, तसं नाही विक्रम. बाळ मोठं झाल्यावर रणवीर असे प्रॉब्लेम करतील असंच ना? हो. तुला हा निर्णय मान्य आहे ना? अजून काय मान्य करायचं राहिलं देवे? मूल एकदा त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर लिगली काय आणि इमोशनली काय, अधिकार त्यांचाच असणार आहे.